स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करावं असं स्वप्न लाखो विद्यार्थी पाहतात. असंच स्वप्न पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील 30 वर्षीय अश्विनी केदारी हिनंही पाहिलं होतं. 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत ती महाराष्ट्रात मुलींमधून पहिली आली होती. जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न तिनं पाहिलं होतं आणि त्या दिशेनं तिची वाटचालही सुरू होती. पण नियतीनं घात केला. 30 वर्षीय अश्विनी केदारी हिच्या अकाली मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय. पण अश्विनी केदारी बरोबर नेमकं काय घडलं होतं हे प्रकरण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी केदारी ही 28 ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यासासाठी उठली होती. अंघोळीसाठी तिनं इलेक्ट्रिक हीटर सुरू केलेला. अचानक तिचा डोळा लागल्यानं बराच वेळ हीटर तसाच होता. थोड्या वेळानं जाग आली तेव्हा तिनं तत्काळ हीटर बंद केला. तोवर प्लास्टिकचा ड्रम गरम पाण्यानं वितळू लागला होता. त्यातून गरम पाणी मगने बाहेर काढताना तिचा धक्का ड्रमला लागला आणि उकळतं पाणी थेट तिच्या अंगावर पडलं. या अपघातात ती 80% भाजली होती, अशी माहिती महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली. या अपघातानंतर मोशीतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अश्विनीला पिंपरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 11 दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती, पण अखेर ती अपयशी ठरली. गरम पाणी अंगावर पडून भाजल्यानं रक्तात संसर्ग झाला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान एका शेतकरी कुटुंबातील अश्विनीनं जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर PSI पदाला गवसणी घातली होती. मात्र नियतीच्या पुढे काहीही चाललं नाही. अश्विनीच्या अकाली मृत्यूनं तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून राज्यभरातूनही हळहळ व्यक्त केली जाते.